जेव्हा बातमी असते विश्वासाची, तेव्हा नाव येते जळगाव उन्नती न्यूज। तुमचा हक्काचा आवाज जळगाव उन्नती न्यूज। पाहूया आजच्या बातम्या। जळगाव बुलढाणा मानधनात वाढ न केल्यामुळे अंगणवाडी कर्मचारी आणि आशा वर्कर आक्रमक। 10 जुलै रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन। जळगाव जामोद प्रतिनिधी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन C2 संलग्न अंगणवाडी कर्मचारी संघटना महाराष्ट्र आणि आशा व गटप्रवर्तक संघटना जिल्हा बुलढाणा यांच्या वतीने आज 10 जुलै 2026 रोजी जळगाव बुलढाणा येथील तहसीलदार आणि गटविकास अधिकारी BDO कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे व निदर्शने आंदोलन करण्यात आले। अखिल भारतीय अंगणवाडी कर्मचारी संघटनेचा मागणी दिन आणि आशा वर्कर्स व गटप्रवर्तक संघटनेचा काळा दिवस निमित्ताने हे संयुक्त आंदोलन देशभरात आयोजित करण्यात आले होते, ज्याचा एक भाग म्हणून स्थानिक पातळीवर हे निवेदन देण्यात आले। आंदोलकांनी दिलेल्या निवेदनानुसार अंगणवाडी सेविका व मदतनीस गेल्या 50 वर्षांपासून केंद्र सरकार पुरस्कृत एकात्मिक बाल विकास सेवा योजनेमध्ये अत्यंत कमी मानधनावर प्रामाणिकपणे काम करत आहेत। तसेच आशा वर्कर व गट प्रवर्तक गेल्या 18 वर्षांपासून आरोग्य विभागात महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। कोरोना काळात त्यांच्या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटनेने WHO देखील घेतली होती। मात्र केंद्र सरकारने 2018 पासून त्यांच्या मानधनात आणि मोबदल्यात 1 रुपयाचीही वाढ केलेली नाही। या आंदोलनाद्वारे कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन तालुका दंडाधिकारी, तहसीलदार आणि पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना सादर केले। या निवेदनाच्या प्रती तालुका प्रकल्प अधिकारी एबा वी सेवा योजना आणि स्थानिक पोलीस स्टेशनलाही पाठवण्यात आल्या आहेत। प्रमुख मागण्या: आशा, अंगणवाडी, अर्धवेळ स्त्री परिचारिका व गटप्रवर्तकांना सेवेत कायम करून सरकारी कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार ग्रॅच्युएटी, भविष्य निर्वाह निधी, PF व पेन्शन लागू करण्यात यावी। 1 जुलैपासून प्रत्येक ग्रामपंचायत कार्यालयासमोर सुरू असलेल्या 23 महिन्यांच्या थकीत कोरोना प्रोत्साहन भत्त्यासाठीच्या बेमुदत धरणे आंदोलनाची तातडीने दखल घेऊन भत्ता वितरित करावा। अंगणवाडी सेविका व मदतनीसांना ऑनलाईन कामाचा प्रोत्साहन भत्ता तात्काळ देण्यात यावा आणि तो मासिक मानधनात समाविष्ट करावा। BLO आणि SIR यांसारखी निवडणूक विषयक व योजनाबाह्य कामे अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि आशा वर्कर यांना देण्यात येऊ नयेत। अंगणवाडी सेविकांचा गेल्या 2 वर्षांपासून थकीत असलेला प्रवास भत्ता त्वरित देण्यात यावा। वाढत्या महागाईच्या काळात अत्यंत कमी मानधनावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे अशक्य झाले असून शासनाकडून सामाजिक सुरक्षा, पेन्शन किंवा किमान वेतन मिळत नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे। मागण्या मान्य न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनांनी दिला आहे। आम्ही अंगणवाडी सेविका आणि तालुका अध्यक्ष लक्ष्मी गजानन गवई आम्ही 24 महिने कोरोना काळात काम केलेलं आहे, पण एकाच महिन्याचा आम्हाला भत्ता मिळालेला आहे आणि 23 महिन्याचा बाकी राहिलेला आहे। तो सरकारने तात्काळ आम्हाला देण्यात यावा। तसेच आमचे काही प्रश्न आहेत। अंगणवाडी सेविकांना ग्रॅज्युएटी लागू करण्यात यावी। एकूण किती मागण्या आहेत तुमच्या? एकूण मागण्या आहेत आमच्या प्रोत्साहन भत्ता ज्यांना मिळाला नाही त्यांना त्वरित मिळण्यात यावा। खूप अंगणवाडी सेविकांना काम केल्यामुळे त्यांना एकही रुपया प्रोत्साहन भत्त्याचा मिळालेला नाही, ते सरकारने ताबडतोब आणि तात्काळपणे देण्यात यावा अशी आमची मागणी आहे। तसेच आमचे जे टे-बिलं राहिलेले आहेत ते निघालेले पाहिजे। मदतनीची इंधन बिलं ते वेळेवर निघालेले पाहिजे आणि स्टे बिलं सुद्धा वेळेवर मोबाईल रिचार्ज हा नेहमीप्रमाणे आम्हाला देण्यात यावा। तो आम्ही स्वतःहून रिचार्ज टाकून अंगणवाडीचे काम करत आहे। तसेच FRS बद्दल जास्त अडचण येत आहे, ते अडचण दूर करण्यात यावी। म्हणजे त्याच्यात थोड्या अडचणी येतात, तसं जे BLO आहेत त्यांना सुद्धा काम करण्याचे असे सक्ती करू नये अशी आमची मागणी आहे।